आपल्या शरीरात एक असा अवयव आहे जो दिवस रात्र 24 तास न थकता काम करत असतो, पण आपल्याला त्याची फारशी जाणीव नसते. तर आज आपण आपल्या शरीराच्या याच सायलेंट सुपरहिरोबद्दल म्हणजेच यकृताबद्दल बोलणार आहोत. त्याची कामं काय आहेत आणि त्याला कोणते धोके असू शकतात हे सगळं समजून घेऊया. चला एका सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया. कधी विचार केलाय की आपल्या शरीरातला सर्वात मोठा सॉलिड अवयव कोणता असेल? तर उत्तर आहे आपलं यकृत म्हणजेच लिव्हर. हे आपल्या पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला असतं आणि याचं वजन तब्बल 1.5 किलोपर्यंत असू शकतं, म्हणजे साधारण एका मोठ्या फुटबॉलच्या आकाराएवढं. मग याला शरीराचं पॉवर हाऊस असं का म्हटलं जातं? चला, त्याची काही अविश्वसनीय कामं बघितली की लगेच कळेल. आता हा आकडा बघा. आश्चर्य वाटेल, पण आपलं यकृत 1, 2 नाही, तर तब्बल 500 पेक्षा जास्त वेगवेगळी कामं करतं. हो, अगदी बरोबर, 500 पेक्षा जास्त. म्हणूनच ते इतकं महत्वाचं आहे. त्याच्या काही मुख्य कामांबद्दल बोलायचं झालं तर यकृत म्हणजे आपल्या शरीराचं एक फिल्टर आहे, जे रक्तामधला सगळा कचरा आणि विषारी पदार्थ बाहेर काढतं. आपण जे खातो ते पचवायला मदत करतं, साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतं आणि जखम झाल्यावर रक्त गोठ्याला मदत करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टीही बनवतं. खरं तर हे एक ऑल इन वन मशीनच आहे. पण एवढं काम करणाऱ्या या पॉवर हाऊसवर धोकाही असतोच. आणि त्याची सुरुवात होते एका सामान्य वाटणाऱ्या पण तितक्याच गंभीर समस्येनं, जिला म्हणतात फॅटी लिव्हर. सोप्या भाषेत सांगायचं तर फॅटी लिव्हर म्हणजे यकृताच्या पेशींमध्ये गरजेपेक्षा जास्त फॅट्स किंवा चरबी जमा होणं. साधारणपणे 5% जास्त चरबी जमा झाली की ही समस्या सुरू होते. आणि जर सुरुवातीलाच याकडे लक्ष दिलं नाही तर पुढे जाऊन यकृताला सूज येऊ शकते आणि कायमचं नुकसानही होऊ शकतं. याचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. पहिला आहे MSLD, जो वाढलेलं वजन, मधुमेह किंवा हाय कोलेस्ट्रॉलमुळे होतो. याचा अल्कोहोलशी काहीही संबंध नाही. आणि दुसरा प्रकार आहे AFLD, जो नावावरूनच कळतो की अतिरिक्त मद्यपानामुळे होतो. याची कारणं आपल्या चुकीच्या जीवनशैलीतच दडलेली आहेत, जसं की जास्त वजन, मधुमेह आणि व्यायामाचा अभाव. आणि यातली सगळ्यात धोकादायक गोष्ट काय माहितीये? सुरुवातीला याची काहीच लक्षणं दिसत नाहीत. कधीतरी फक्त थकवा जाणवतो किंवा पोटाच्या उजव्या बाजूला थोडंसं दुखतं, पण त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. आणि जेव्हा फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष होतं तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. यकृत हळूहळू खराब व्हायला लागतं आणि एका गंभीर आजाराच्या टप्प्यावर पोहोचतं, ज्याला म्हणतात लिव्हर सिरोसिस. सिरोसिस म्हणजे यकृताच्या आजारपणाची शेवटची स्टेज. यामध्ये होतं काय की यकृताच्या चांगल्या पेशींची जागा जखमेच्या उती म्हणजे स्कार टिश्यू घेतात. विचार करा, स्पंजसारख्या मऊ यकृतावर कडक व्रण तयार होतात, ज्यामुळे ते आपलं कामच करू शकत नाही. हे काही एका रात्रीत होत नाही, त्याची एक प्रक्रिया आहे. सगळ्यात आधी निरोगी यकृतावर चरबी जमा होते, त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. मग हळूहळू त्यावर व्रण तयार होऊ लागतात, याला फायब्रोसिस म्हणतात. आणि जेव्हा हे व्रण संपूर्ण यकृतावर पसरतात आणि ते कधीही बरे होऊ शकत नाहीत, त्या स्थितीला सिरोसिस म्हणतात. सिरोसिस होण्याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे खूप जास्त आणि खूप काळ मद्यपान करणं. दुसरं म्हणजे हेपॅटायटिस B किंवा C सारखा विषाणूंचा संसर्ग. आणि तिसरं म्हणजे उपचार न केलेला फॅटी लिव्हर रोग. आणि जेव्हा सिरोसिसमुळे यकृत पूर्णपणे काम करणं थांबवतं, तेव्हा रुग्णासमोर फक्त एकच पर्याय उरतो, तो म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट, यकृत प्रत्यारोपण. पण थांबा, घाबरून जाण्याची गरज नाही. चांगली गोष्ट ही आहे की आपण योग्य वेळी काळजी घेतली तर आपल्या यकृताला या गंभीर आजारापासून वाचवू शकतो. चला तर मग उपचार आणि जीवनशैलीत काय बदल करायचे यावर बोलूया. आपलं यकृत निरोगी ठेवण्यासाठी 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत: पौष्टिक आहार, जीवनशैलीतले सकारात्मक बदल, डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेली औषधं आणि गरज पडल्यास काही वैद्यकीय प्रक्रिया. आहाराबद्दल बोलायचं तर भूमध्य सागरी आहार खूप फायदेशीर मानला जातो. म्हणजे काय करायचं तर रोजच्या जेवणात भरपूर ताज्या भाज्या, फळं, धान्य आणि ऑलिव्ह ऑइल वापरायचं. आठवड्यातून किमान 2दा मासे खायचे आणि हो, मांस आणि गोड पदार्थ शक्यतो टाळलेलेच बरे.
याशिवाय जीवनशैलीतले काही बदल तर खूपच महत्वाचे आहेत. मद्यपान करत असाल तर ते पूर्णपणे थांबवावं लागेल, वजन नियंत्रणात ठेवायला हवं, जेवणात मिठाचा वापर कमी करायचा आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आयबुप्रोफेन किंवा ॲस्पिरिनसारखी वेदनाशामक औषधं घेऊ नका. कोणतंही औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तर मुद्दा हा आहे की आपलं यकृत एका योद्धासारखं शांतपणे आपलं संरक्षण करत राहतं. पण आपण त्याच्या आरोग्याची तितकीच काळजी घेतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.